खरं तर पंढरीच्या या पावन भूमीमध्ये एकादशीच्या पावन अशा पर्वावरती सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरामध्ये विसावलेल्या आहेत। या सर्व पालख्यांमध्ये अजून एक मानाची पालखी म्हणजे आपण जर पाहिली तर श्री संत मुक्ताबाईंची पालखी आज आपल्याला बघायला मिळते। एक छोटा वारकरी आपण जर पाहिलं तर किती तल्लीनतेने दर्शन घेतोय आणि गंध देखील म्हणजे बुकासुद्धा तो स्वतःच्या हाताने लावतोय। म्हणजे हा वारकरी संप्रदाय मंडळी, इथे कुठलीही शिकवण द्यायची गरज नाही, इथं कुठलाही संदेश द्यायचा गरज नाही। हे सगळं जे काही आहे चित्र ते आपल्या या भूमीतलं आहे। इथे जन्मजात कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। म्हणजे इथे जो काही आहे तो सात्विकतेने जन्माला येतो, कारण भारतभूमी एक अशी सात्विकता आहे, संतांची त्याला एक परंपरा आहे। त्यामुळं पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। अशा पावन कुळामध्ये आपण या पावन पर्वामध्ये सर्वजणाला आपल्याला या वारीचा आनंद घेता येतोय। एकंदरीत जर पाहिलं तर श्री संत मुक्ताबाई म्हणजे मुक्ताबाई निरांजनी जेव्हा प्रगटली वीज आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या। आज मुक्ताबाईच्या शेवटच्या खाणाखुणा जर कुठे सापडत असतील तर त्या खानदेशामध्ये सापडतात आणि खानदेशातून मुक्ताबाईची पालखी आज पंढरपूर नगरीमध्ये विसावलेली आहे। त्या पंढरपूर नगरीमध्ये खरं तर संत मुक्ताबाईने सर्व संतांनी अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला एक आगळंवेगळं बळ दिलेलं आहे। त्या सगळ्यांमध्ये श्री संत मुक्ताबाईने एक वेगळंच बळ या वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे। खरं तर ताटीच्या अभंगातून श्री संत मुक्ताबाईने देखील एक नातं बहीण आणि भावाचं विषाद केलेलं आहे, जे जगात आत्तापर्यंत कोणालाही करता आलेलं नाही। इतकं महान कार्य अभंगाच्या माध्यमातून श्री संत मुक्ताबाईने केलेलं आपल्याला या वारकरी संप्रदायामध्ये आढळून येतं। खरं तर उच नीच गेले काही अभिमानी गेले, इतके टाकुनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। म्हणजे ज्यावेळी ज्ञानोबारायांना वैराग्य आलं त्यावेळी जर कुणी ज्ञानोबारायाला वैराग्यातून बाहेर काढलं असेल तर ते श्री संत मुक्ताबाईने काढलं। आणि मुक्ताबाईने इतकं महान कार्य केलं की ताटीच्या अभंग लिहून श्री संत ज्ञानोबारायांना या म्हणजे समाधीतून बाहेर काढणं इतकी मोठी ताकद या वारकरी संप्रदायामधल्या स्त्रियांमध्ये होती। हे देखील आपल्याला स्वाभिमानाने सांगण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो, की या वारकरी संप्रदायाला एक मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा जपत जपत ह्या सर्व दिंड्या आज पंढरपुरामध्ये विसावलेल्या आहेत। एकादशीच्या महान पर्वावरती आज आपण पाहिलं की खूप मोठी रांग जी आहे ती या श्री संत मुक्ताबाईच्या पालखीच्या स्थळावरती पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आहे। आणि आपण जर खाली पाहिलं तर ही सगळी वारकरी मंडळी एकादशीची सगळी काही आनंद घेऊन कीर्तनाचा म्हणा, दिंड्यांचा म्हणा, पालख्याचा म्हणा किंवा प्रदक्षिणेचा म्हणा, एकंदरीत ही सगळी मंडळी, काही मंडळी विसावलेली आहे। तर रात्रीचे जवळपास 10 वाजलेत आणि प्रचंड तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये रांग आजही आपल्याला श्री संत मुक्ताबाईच्या पालखीच्या स्थळावरती बघायला मिळते। तर आपण जाणून घेणार आहोत खानदेशातून श्री संत मुक्ताबाईची पालखी पंढरपूर नगरीमध्ये विसावते। हजारो लाखो वारकरी आज पंढरपुरामध्ये खानदेशातून येतात। काय आगळीवेगळी परंपरा आहे मुक्ताबाईची? आईसाहेब मुक्ताईची परंपरा हे अनेक वर्षापासून आहे आणि वारकरी सतत ऊन असो पाऊस असो आणि कितीही अंतर असो परंतु आईसाहेबावर पूर्ण विश्वास ठेवून आणि पायीवारी आषाढीची करत असतात। आपण बघितलं की शेवटच्या काय नाव तुमचं आणि कुठून मावली? शंकर महाराज खोडके, श्री भाडगणीवरून येतो मुक्ताईनगरचे माऊली आहेत। आपण जाणून घेणार आहोत माऊली, आपण जर पाहिलं तर या चारही भावंडांची वाताहत झाली। ज्ञानोबाराय एका मार्गाला गेले, मुक्ताबाई एका मार्गाला, 4 दिशांनाही 4 भावंड गेले। पण मुक्ताबाईने एक असं ठिकाण निवडलं, खानदेशच का निवडला हा देखील वारकरी संप्रदायाला एक खूप मोठा पडलेला प्रश्न आहे की इतकी ठिकाणं, इतकी स्थळं असून खानदेशसारखं ठिकाण श्री संत मुक्ताबाईने निवडलं। आणि आपण जर गाथा वाचला किंवा काही संतांचे अभंग जर वाचले किंवा संत नामदेव महाराजाचा जर गाथा वाचला तर संत नामदेव महाराजांनी देखील मुक्ताबाईचं वर्णन करताना किंवा चांगदेवांनी देखील मुक्ताबाईचं वर्णन करताना निरांजनी जेव्हा प्रगटली वीज आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, तापी पूर्णा एक झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या। तापी पूर्णेच्या काठावरून ही सगळी संत मंडळी घेऊन तुम्ही पंढरपुरात विसावलात, काय आनंद होतोय आज? माऊली, हा आनंद अवर्णनीय असा आहे, अद्वितीय हा असा आनंद आहे। आणि वारकरी कितीही दिवसाचा जरी प्रवास असला, 1 महिन्याचा जरी प्रवास असला तरी वारकऱ्यांच्या डोळ्या म्हणजे चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो उत्साह असा अवर्णनीय आहे। आणि कितीही आपण हे केला, कारण आईसाहेब त्यांना
पूर्णच असं म्हणजे किती जरी शीण झाला तरी संध्याकाळी झोपल्यानंतर आई त्यांच्यावरून मायेचा हात फिरवतात आणि असं वाटत नाही एवढं अंतर चालल्यावर सुद्धा की आपण एवढ्या लांबून आलो म्हणून नवीन चैतन्य आईसाहेब देत असतात. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला से आनंद, अवघा आनंद होतो. आईसाहेब जेव्हा डोक्यावरून हात फिरवतात तेव्हा भागही जातो शीनही जातो. ह्या सर्व वारकऱ्यांच्या खानदेशातल्या वारकऱ्यांच्या भावना होत्या त्या आपण जाणून घेतल्यात. तुम्ही सर्वजण मंडळी बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरी.